जय शिवराय. आज आपण आलो आहोत दुर्ग सिंहगडावर. पुण्यातील सिंहगड किल्ला म्हणजेच पूर्वीचा कोंढाणा हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक पराक्रम आणि बलिदानाचे प्रतीक मानला जातो. या किल्ल्याचे जुने नाव कोंढाणा हे होते. 1670मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार तानाजी मालुसरे यांनी हा किल्ला मुघलांकडून जिंकण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. तानाजींच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराज म्हणाले, गड आला पण माझा सिंह मात्र गेला, आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आले. या गडावर लोकमान्य टिळकांचे निवासस्थान असून त्यांनी येथे गीतारहस्य आणि आर्टिक होम इन वेदास यांसारखे ग्रंथ लिहिले आहेत. हा किल्ला पुणे शहरापासून सुमारे 30 ते 35 किमी अंतरावर हवेली तालुक्यातील डोंडजे गावात आहे. समुद्र सपाटीपासून हा किल्ला सुमारे 1312 मीटर उंचीवर आहे. गडाला 2 मुख्य प्रवेशद्वार आहेत, एक पुणे दरवाजा आणि दुसरा कल्याण दरवाजा. वीर तानाजींचे शौर्य दर्शवणारे स्मारक गडावर आहे. तसेच छत्रपती राजाराम महाराज यांचे निधन याच गडावर झाले, त्यामुळे त्यांची समाधी देखील येथे आपल्याला पाहायला मिळते. येथील गडावर गोड पाण्याचे टाके प्रसिद्ध असून आजही तेथील पाण्याचा वापर हा पिण्यासाठी होतो. हे एक कोंढणेश्वर मंदिर हे एक प्राचीन मंदिर असून गडावर आढळते. गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून ट्रेकिंग करता येते किंवा थेट गाडीने दुचाकी 4 चाकीपर्यंत वर आणता येते. उत्तम वेळ पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हवामान आल्हाददायक असते. तसेच दुचाकीसाठी 50 रुपये आणि 4 चाकीसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाते. गडाची वेळ सकाळी 6 ते सायंकाळी 6 अशी आहे. येथील पिठलं भाकरी आणि दही हे खाद्यपदार्थ पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. तानाजी मालुसरे यांच्या समाधीजवळ पोहोचल्यावर आम्हाला एक इतिहासप्रेमी आजोबांनी छान माहिती सांगितली, ती आपण पुढे ऐकूयात. 500 मावळे घेऊन किल्ले राजगडावरनं मुलाच्या लग्नाचा आनंदाचा क्षण असताना, रायबाचं लग्न असताना उंबरठला अग्नी अक्षता देण्याकरता छत्रपती शेलार मामा सूर्याजी अनेक निवडक मावळे घेऊन या किल्ल्याला राजगडाला आले. आणि राजगडावरनं तानाजी मालुसरे निघालेले स्वतः जातीनं छत्रपती राजे गडाच्या लढाईला निघाले होते. तितक्यात हत्तीचं बळ म्हणून जिजाऊन तानाजी मालुसरेंच्या पाठीवर थाप टाकून 10 हत्तीची ताकद दिली. आणि तानाजी मालुसरे गरजले गेले, हर हर महादेवाची शपथ घेतली. तानाजी मालुसरे म्हणाले गेले, आम्ही मराठ्यांची पोरे नाही भिणार मरणाला, अंधाराला भीत नाही, आकाशाची साथ आहे, मोडल पण वाकणार नाही, ही मराठ्याची साथ आहे. आधी लगीन आणि मग माझ्या असं म्हणून तारीख दिली अष्टमीच्या रात्री. तर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे हा गड स्वराज्यात आला. तर अशा या सिंहगडाला भेट द्यायला तुम्ही विसरू नका. परत एकदा भेटूया एका नवीन गडासोबत. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे.